ए चिकू जाऊ आम्ही घरी. बाय मग बाय. हा आम्हाला बल्ला पाठवतो जा एकदाशी. जाओ जाओ तुम जाओ. चला चला बाय. चला बाबा चाललो घरी. चला चला चला. चालू झाली. बाय बाय बाय. चला जगलेला बाय करा. गाडीत बसा. बाय. ऑब्विसली तुम्ही येताना आम्हाला एवढा त्रास देऊन जाता कसा कोण सहन करेल. हा चला बाय. एकदाशी जा बोल. जा एकदाशी. एकदाशी निघालो आम्ही. आणि चिकूला एवढा हैराण केलं ना वेदिकाने. वेदिकाचं काय नाही सांगलेलं बरा. जिथं जाईल तिथं त्रास देतं सगळ्यांना. आम्ही आले उसटणं नाक्यावरती पोचले. आणि पप्पा गेले प्रियांशला खाऊ घ्यायला. आणि खाऊ घेऊन येतात आम्ही गाडीतच बसलो. आता कधी येतात तर कधी ना कधी गेले खाऊ आणायला. अजून याचा पत्ता ना आवाज तर एकदम बसले माझा. कधी येताना काय माहिती बराच उशीर झाला. आम्ही आहो गाडीतच. आणि आता काही ट्रॉफिक दिसत नाही जास्ती. ट्रॉफिक असते ना आम्ही डायरेक्ट पालिवली गेलो असतो. तर आता इथनं सरळ जाऊ. आता ट्रॉफिक नाही आज. नाही तर मग अशी लई ट्रॉफिक होती भरपूर. तर ते तिकडनंच आलो. वेदिकाचं पण आली खायला घेऊन. आणि आपला प्रियांश पण आले. राईस आणायला गेलते ती. आली घेऊन खाऊ. प्रियांश क्या मेरा फायनली पोचलो घरी. आणि सामान उतरी चालू झालं घरी. आणि राधिकाला निसा सामानच उतरायला लागले. पिशव्या जेवढे आहेत तेव्हा नेताने विचार न करीत किती न्यायचं ना किती नाही सामान. मग काय करायचं आता कंटाळलो. पिऊ बी कंटाळला. 2-3 दिवसांत मामांच्या घरची कंटाळा आला सगळ्यांना. पिऊ आई जेवायला बसले. आणि पिऊला विचारते पिऊ तू आलास का. हो. पिऊला काय एवढं कंटाळा येते ना त्याला मामाच्या गावाला. बाकी फिरायला कुठं पण नाही तुम्ही. तो कंटाळला नाही. आपला सामान पण उतरू. मुलाही बघा कसं केले. इकडे आहे ना आईने पण पोले दिले ते. आणि रस्त्यात ताई पण भेटली ती आपल्याला नेवालच्या ताईने पण बऱ्याचशा दिल्या पोल्या. आणि आईच आई पण 4-5 दिले त्या पण ठेवल्या. आणि ताईने पण दिलेल्या एकत्र ठेवू फ्रीजमध्ये मग खराब न होणार. आणि लोंढा पण दिले. आणि तिकडं अनारशांचं पीठ पण आहे. तर इकडे आहे ना अनारशांचं पीठ पण आणलेलं आहे. हे बघा आईने दिलेला. थोडासाच घेतला मी. जास्ती नाही. आमच्या घरात कोण खाईत. आणि आपली मनी मेव जास्त कोण खाईत नाही बरं. बाकीचं ठेवा तर सगळं फ्रीजमध्ये. आणि मुलीने राईस घेतलेला. प्रियांशी आहे ना दार पण दुखायला लागली. इकडे बघ लागला तोंड आवळाला. त्याला पण आता ब्रश करायला लागेल. तर लॉलीपॉप खाल्ला ना दादांनी काट टाकलं त्याच्या दातात. आणि ताईने ना नेवलचे करंजी पण दिल्यात आपल्याला. रस्त्यात ताई आली आणि करंजी काय पुरणपोळ्या घेऊन आली मुलांना खायला. त्यांच्याकडे पण 10 दिवस देव असतं. तर काय गेलो आम्ही त्या दिवशी पाय पाडायला. तर आता नाही गेलो. आता त्यांना सांगितलं आम्हाला टाईम नाही आला. नंतर येऊ आम्ही वस्तीला. तर त्यांची तर आपण जागरणाला जाऊ. तर त्यावेळी आम्हाला रस्त्यातच आणून खायला दिलं. त्यांच्या रोडवर आले. आणि आता प्रियांश आहे ना ब्रश करते. नंतर तो अन्ना लढत बसेल. राधिका आणि मी पकडते त्याला. चले या वाजले 11:30. आणि माझी तयारी झाली आहे बाजूची गणपतीला. गेल्यात आई पण गेली जागायला. थोडा वेळ प्रसाद खायला 12चा. आणि तिथे काही करंजी बनवायला घेतल्यात. आई गेले करंजी बनवते तिथं. अमरावंची आई पण आले. आणि आतेबाई पण आहे. तर आता तिथंच जाऊया. पण तिथं मला बोलवले. कधीपासून बोलवले. मी जाईन करून कंटाळा आले ना आले होतं. तर आता निघाल्यावर मी पण हातपाय धुवलं फ्रेश झालो. तर आता जाऊन येऊया. तिथनं प्रसाद खाऊन येऊया. तर 11:30 वाजल्यात. 12चा प्रसाद खाऊन येऊ आपण. तर चला माझ्यासोबत. 10 दिवसाचा गणपती आहे त्यांचा. बाकी
तर इकडे घेतल्या करंजी बनवायला. तर इकडे करंजी घेतल्याने त्याला मी नाही बनवत, तिकडे सासू माझी आखी बसवली. मी बनवितच नाही, लाडू नाही, मोदक बनवत नाही, काहीच ना बनवत. ते पदार्थ ना आपण बनवत शिकाल. इथं ताई पण करंजी तळतात. बोलत याला काही नाही, तिथं जुगारवाली येत ना. तर सर्वजणी बिल लागले ना, आता झालं पण त्यांचं. मग बनवायचं आहे का नाही. इकडे पण आपल्या मुली बसल्या. हो ना आतमध्ये. हा तर आता रात्रीचे वाजल्यात 11:15 आणि देवाला नैवेद्य करंजीचा. आपले पाणी सोडूया आणि मग बाहेर वगैरे देऊया. एकांचं चालू आहे करंजी बनवायचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा. आणि दुसरा पीठ पण कालवली द्यावी, तो तर संपला. आणि पुरण राहिली तर दुसरा कालवताना मी तलत होतो. आता राखीला बसवली पाहिजे, राखीच तलीत होती. तर राखीचा येऊ लढायला लागला ना देवांग. तर देवांगच्या मुलं ती उठली आणि आता तिलाच बसवले. तिला सांगितले तूच बनव. तर आणि मीने देवाला दाखवायला आणले इकडं. देवाला दाखवलं. आता सर्वांना वाटतील जसं होतील तसं. बाकीचं तर नवीन पीठ कालवले ना ते पण लागतात. तर चला आपण तिथं जाऊ. इथे ना बाहेर पण भरपूर जुगार बसले आणि या रूममध्ये पण भरपूर जुगार मांडले. तर त्याच्यामुळे ना बोलता पण येत नाही आणि कॅमेरा पण फिरवता येत नाही. इकडं बघा, इकडे बाहेर तर मंडळी बसले इकडं आणि तिकडे त्या रूममध्ये बसले. टिंग टॉंग. येऊ का आम्ही घरात? येऊ का? उघडे बाबा.